तुमच्या घरात पाळीव कुत्रा आहे, मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सांगलीमध्ये कुत्रा चावल्यामुळे एका मालकाला 6,000चा दंड तसंच दंड न भरल्यास 1 महिन्याची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। तुमच्याकडे पाळीव कुत्रा आहे, मग सांभाळा। कुत्रा चावल्यानं मालकाला 6,000चा दंड। सांगली जिल्हा न्यायालयाच्या निकालाची चर्चा। सांगलीत साखरे कुटुंबियांच्या याच कुत्र्यानं भीमाशंकर तारापुरेंसह 5 जणांचा चावा घेतला होता। भीमाशंकर यांनी या संदर्भात साखरे कुटुंबाला जाब विचारला, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण कोर्टात गेलं। सांगली कोर्टानं विठ्ठल साखरे आणि गोविंद यांना 6,000चा दंड तसंच दंड न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे। 4 जणांना कुत्र ते गल्लीत चावलेलं होतं। सांगायला गेल्यानंतर मला चावलं, ज्यावेळी सांगायला गेलो त्यावेळी वादावादी झाली। त्या वादावादीचं रूपांतर मारामारी झाली। मला त्यांनी मारलं। त्यानंतर मी न्यायालयाचा आसरा घेतला। कायद्याचा आधार घेऊन मी सदर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला। कोर्टाच्या निर्णयानंतर आता भटक्या कुत्र्यांचं काय असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। सांगलीत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे। कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 3 मुलांचा बळी गेलाय, तर अनेकांना जखमीही केलंय। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनालाही अपयश आलंय। भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवरती ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीने केली जात नाही, त्याचा मी पाठपुरावा करतोय। हजारो जणांना आजपर्यंत चावा घेतलेला आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे आणि या बाबीवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कुत्र्यांच्या बाबतीत खबरदारी न घेणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कुत्रा चावल्यानंतर मालकाला दंड किंवा शिक्षा ठोठावण्याची सांगलीतली बहुधा ही पहिलीच घटना असावी। कोर्टाचा हा निर्णय अनेकांसाठी मोठा धडा आहे। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।